आजची पत्रकार परिषद घेण्यामागचं एकच उद्दिष्ट आहे. परवा आमच्या घरापुढं राजवाड्यापुढं जी मंत्री महोदयांची जी सभा झाली, त्या सभेत त्यांनी जी काही प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांना खरं तर उत्तर देण्यासाठी आज मी आणि लोकांमधला संभ्रम दूर करण्यासाठी आजची पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यांनी जो एक महत्त्वाचा मुद्दा घेतला की कुळांच्या जमिनीचा निकाल लागला वगैरे वगैरे वगैरे, राजेशाही संपली, दडपशाही संपली, त्यावर त्यांनी परवा दिवशी भाष्य केलं. मी सर्व आमचे जे कुळ आहेत, सर्व मुसळकर वासी आहेत, त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ती जी जमीन आहे ती कायदेशीररित्या पिढ्याने पिढ्या आमच्या नावावरती आलेली आहे. ती जमीन आम्ही कुणाकडून लोबाडवून घेतलेली नाही. आम्ही कुणाची जमीन ती कोणाला फसवून हडप केलेली नाही. ही जी जमीन ती कायदेशीररित्या आमच्या नावावरती आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे, जे आमचे कुळ आहेत त्यांच्या ज्या जमीन आमच्या नावावरती त्यांना आमचा एकही रुपयाचा त्रास नाही. आम्ही जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या देठाला सुद्धा हात लागला पाहिजे, तसं आम्ही कुणाच्या साठी कोथिंबीरची पेंडी सुद्धा घेतली नाही. आणि जर कुठला कुळवाला म्हणला की बाबा की राजवाड्यांनी आम्हाला पैसे मागितले, आम्हाला हे केलं ते केलं किंवा आम्हाला त्रास दिला, तर तुम्हाला माझ्यापुढे त्यांना मी त्यांच्याशी बोलले की नक्की तुम्हाला कधी आम्ही केव्हा त्रास दिला. आणि मला 1000% खात्री की आमच्या 5 घरातलं राजमाने घरामधलं एकाने कुठल्याही कुळाला कुठल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. ते आमच्याबरोबर राजकीय असो किंवा राजकीय नसो. परवा दिवशी राखोंडी वस्तीच्या काही लोकांनी मंत्री महोदयांचा जो सत्कार केला की आमच्या जमीन आमच्या नावावरती वगैरे झालेला असं जी आरामला निकाल दिला, ते लोक सुद्धा 20 वर्षाला आमच्या विरोधात जातात. त्या लोकांना माझं प्रामाणिक सांगणे की त्यांना आम्ही कधी त्रास दिलाय का, त्यांनी इथे पुढे येऊन सांगा राखोंडी लोकांना आम्ही त्रास दिलाय, मी राजकारण सोडून द्यायला तयार. खरं तर जो परवा दिवशी जो निकाल लागला, माझं प्रामाणिक सगळ्या कुळधारकांना माझं प्रामाणिक मत आहे, म्हणजे जे वाकाचे मायाचे असतील, राखोंडवरचे असतील किंवा इतर जे कुळ असतील, की खरंच हा निकाल कसा लागला, कशा प्रकारे लागला. तर तुम्ही जर विचार करायला गेलो तर तो निकाल नाही आहे. तर माझं फक्त प्रामाणिक मत की त्यांनी कुठल्याही एका चांगल्या वकिलला, कुठल्याही आमच्या वकिला विचारा, त्यांच्या वकिला वगैरे कुठल्याही महाराष्ट्राने चांगल्या वकिला विचारा, तो नक्की निकाल काय आहे. तो निकाल नाही, ती फक्त बोलून केलेली. का केली तर नगरपालिकेचं इलेक्शन लागलं 2022 साली हे प्रकरण, 2022-23 साली प्रकरण महसूल मंत्र्यांनी पुढे गेलं होतं. 2-2.5 वर्ष हे प्रकरण चालू होतं. फक्त इलेक्शनच्या तोंडावरती आपल्या ग्रामविकास मंत्र्यांनी हे दाखवलेलं गाजर आहे, बाकी दुसरं काहीच नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. जमिनीचा विषय जर घेतला तर 100% सांगेल राजमाने कुटुंबियांचं दातृत्व खूप मोठं आहे. राजमाने कुटुंबियांचं दातृत्व खूप मोठं आहे. माझ्या वडिलांनी कैलासवासी श्रीमंत विजयसिंह राजमानेंनी आपल्या इथं मुलांना शिक्षणाची सोय आहे, मुलं आपली शिकून निघाली पाहिजेत म्हणून 1997 साली 5.5 एकर जमीन, जिथं आज 10-15 लाख रुपये गुंठा चालू आहे, ही जमीन आज कॉलेजसाठी दिलेली आहे. तिथं आज कितीतर हजारो मुलं शिक्षण घेऊन बाहेर पडले, कितीतर मुलांना, हजारो मुलांना तिथं त्या शिक्षणामुळे बाहेर नोकऱ्या मिळाल्या, कितीतर मुलांना स्वतःचा व्यवसाय करण्याची संधी मिळाली. आज तिथं कितीतर कुटुंब असं तर नोकरी करतात आणि विशेषतः माळी समाजातील कुटुंब तिथं खास करून नोकरी करतात. त्यांनाही कधी विचारा कधी आमचा राजमाने कुटुंबात तुम्हाला त्रास आहे का. कधी कधी असं वाटतं की आम्ही कोणाला काय बोलतो हेच खरं आमची चुकी होती का, पण आमच्या ते रक्तात नाही. आम्ही सगळ्यांना सर्वसमावेशक घेऊन जाणार आमचं कुटुंब आहे. कधी जातीपात आम्ही कधी मानला नाही. आम्ही एवढा आमचा सगळे उत्सव असतील, सण असतील, कधी कुठला जातीवाद न मानता मिळून बसून सगळ्या गोष्टी करतो. पण पोलीस स्टेशनचा विषय असेल, पोलीस स्टेशनची जागा सुद्धा असेल, ती सुद्धा राजमाने कुटुंबाने 7 एकर दिलेली आहे. आपल्या श्रींच्या उत्सवासाठी जी जागा आहे आपली 1 दिवसासाठी दिलेली, ती सुद्धा आमच्याच कुटुंबाची जागा आहे. म्हणजे एवढं मोठं दातृत्व आमच्या कुटुंबाला दाखवलं आहे. आम्ही कुणाच्या जमिनी घेऊन कुणाला त्रास देऊन कधीच आम्ही या गोष्टी करणार नाही. ही गोष्ट सगळ्या कुळधारकांनी लक्षात ठेवावी.